आज आपण बनवलेल्या आहेत मसाला तिखट भाकरी बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत। दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलका असा आपल्याला जर काय खायचं असेल तर ही भाकर खूप छान आहे, पचायलाही हलकी। तुम्ही ही भाकर दह्यासोबत किंवा अशीही खाऊ शकता। खायला एकदम खमंग आणि रुचकर अशी लागते। तर चला आपण आता ह्याची रेसिपी बघूया। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि जिरं आणि त्यासोबत भरपूर अशी कोथिंबीर घेऊन आपण जाड भरड अशी पाणी न टाकता वाटून घेऊया। पाणी बिलकुल वापरायचं नाहीये। आता आपण ह्यामध्ये 2 मोठ्या वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यासोबतच चवीनुसार मीठ, ओवा, सफेद तीळ आणि हळद टाकलेली आहे। आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे। आधी हे सगळं मसाला जो आहे तो आपण कोरडाच पिठाला सगळं व्यवस्थित लावून घेऊया। आता आपण लागेल तसं पाणी ह्यामध्ये टाकून पीठ घट्ट असं मळून घेऊया। जसं भाकरीला आपण मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। पीठ मळायला मला 1 ग्लास पण पूर्ण पाणी लागलेलं नाही आहे, कारण आपण कांदा टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे। आता हे बाजरीचं पीठ घेऊन आपण जशी भाकर थापतो त्या पद्धतीने भाकर जेवढी जमेल तेवढी पातळ थापून घेऊया। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा हे पीठ मळतो तर आपण ह्या तिखट भाकरी लगेच करायला घ्यायच्या आहेत। जर पीठ आपण तसंच ठेवलं तर त्याला पाणी सुटून ते पीठ पातळ होतं, त्यामुळे पीठ मळल्या लगेच अशा भाकरी करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने भाकरी करून घ्यायच्या। ज्याला अशी भाकर येत नाही तो लाटूनही करू शकतो। जेवढी जमेल तेवढी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली भाकर आपण थापून घेतलेली आहे। तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। आता आपण त्यावरती भाकर टाकून घेऊया। भाकर टाकल्यावर वरतून आपण सगळ्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने आपण पाणी लावून घेऊया। मोठ्या आचेवर आपल्याला दोन्ही बाजूनी ही भाकर अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। पाणी सुकल्यावर भाकरीवरचं जे पाणी होतं ते पूर्ण सुकून गेलेलं आहे। आता कलथ्याने आपण ही भाकर उलटून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम खरपूस अशी ती भाजली गेलेली आहे। ही मसाला भाकर असल्यामुळे ही भाकर फुगत नाही। जशा आपल्या इतर भाकरी फुगतात तशी ही भाकर फुगत नाही। मध्यम ते मोठ्या आचेवर भाकर भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली मसाला भाकरी तयार आहे।